हे असे भरपूर जाळीदार कुरकुरीत खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे व तेही बिघडलेल्या अनारशाच्या पिठापासून ते आज आपण पाहणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अनारशांना भरपूर सारी जाळी आलेली आहे व ते खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत बनलेले आहेत। असे अनारसे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, दिवाळी स्पेशल रेसिपी भाग 4 मध्ये आज आपण जाळीदार अनारसे बनवणार आहोत। अनारसे बनवण्यासाठी एक भांडे घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 ग्लास तांदूळ टाकायचे व इथे मी ग्लास शिग लावून भरलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला 4 ते 5 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत व नंतर पाणी ओतून झाकून ठेवायचे आहेत व नंतर दुसऱ्या दिवशी तांदूळामधील पाणी बाहेर काढायचे व एका पाण्याने तांदूळ धुवायचे। नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून झाकून ठेवायचे व तिसऱ्या दिवशी आपल्याला तांदूळामधील पाणी बाहेर काढून एका पाण्याने तांदूळ धुवायचे आहेत व पाणी ओतून ते भिजत ठेवायचे आहेत। नंतर चौथ्या दिवशी आपल्याला 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून एका चाळणीमध्ये नितळत ठेवायचे आहेत व एका कपड्यावरती 15 मिनिटांसाठी सुकवून घ्यायचे आहेत। तांदूळ आपल्याला जास्त कोरडे करायचे नाहीत। 15 मिनिटे सुकवून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत व एका पाटीमध्ये चाळणी ठेवून त्याच्यामध्ये बारीक केलेले तांदळाचे पीठ आपल्याला वतायचे व पीठ चाळून घ्यायचे। अशा प्रकारे राहिलेले सर्व तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे व चाळणीने ते चाळून घ्यायचे। इथे आपले सर्व तांदूळाचे पीठ बनून तयार झालेले आहे। नंतर आपल्याला त्याच्यात टाकण्यासाठी साखर घ्यायची आहे। एक सपाट ग्लास साखर घेतलेली आहे, ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। नंतर साखर ही आपल्याला चाळून घ्यायची आहे व नंतर दुसराही सपाट ग्लास साखर मी घेतली आणि ती मिक्सरमधून बारीक करून चाळून घेतली। मी 2 शिग लावून घेतलेले तांदूळाच्या ग्लाससाठी 2 सपाट ग्लास साखर घेतलेली आहे। साखर चाळून झाल्यानंतर आपल्याला तांदूळाचे पीठ आणि साखर एकत्र चांगली मिक्स करून घ्यायची व 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे व तोपर्यंत आपल्याला वेलची बारीक करून घ्यायची आहे। 5 मिनिटांनी वेलची बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। पिठामध्ये वेलची चांगली मिक्स करून घ्यायची व आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। साखरेचे पीठ व तांदळाचे पीठ एकत्र मिक्स करून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेले होते, त्याच्यामुळे पिठाला थोडेसे पाणी सुटलेले आहे व त्याच्यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। इथे वरून मी थोडेही दूध, केळी किंवा तुपाचा वापर केलेला नाही। जर पीठ जास्तच कोरडे असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊ शकता। लक्षात घ्या, आपल्याला पिठामध्ये पाणी वतायचे नाही, हाताला थोडेसे पाणी लावून पाण्याच्या हाताने आपल्याला पीठ मळायचे आहे। जर आपण पिठामध्ये पाणी वतले तर पीठ जास्तच पातळ होऊ शकते। पण मी तांदूळ जास्त सुकवून घेतलेले नव्हते, त्याच्यामुळे पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचा किंवा केळीचा वापर करावा लागत नाही। दूध व केळी टाकल्यानंतर अनारसे जास्त दिवस टिकत नाहीत व त्याचा वासही येतो, त्याच्यासाठी मी याच्यामध्ये दूध किंवा केळी व तूपही वापरत नाही। व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला अनारशाचे पीठ मळून घ्यायचे आहे। आपल्याला अनारशाचे तांदूळ जास्त वेळ सुकवून घ्यायचे नाहीत, जास्त सुकवले गेले तर ते तांदूळ कोरडे होतात व आपले पीठ लवकर मळत नाही। पीठ मळण्यासाठी मग आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा वापर करावा लागतो। मी चाळणीमध्ये तांदूळ काढून ठेवल्यानंतर फक्त 15 मिनिटे सुकवून घेतले व कपड्यावरती तांदूळ टाकून नंतर अजून 15 मिनिटे तांदूळ सुकवून घेतले व लगेच तांदूळ बारीक करून घेतले। इथे आपले अनारशाचे पीठ मळून झालेले आहे। 1 दिवसासाठी पीठ भिजत ठेवलेले होते, नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पीठ एकदा मळून घ्यायचे आहे व त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या। एका वेळेस 4 ते 5 अनारशाच्या गोळ्या बनवून घ्यायच्या व तुम्हाला जेवढे आकाराचे अनारसे बनवायचे आहेत त्याच्या हिशोबाने आपल्याला पिठाच्या लहान किंवा मोठ्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला अनारसे थापून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अनारशाचे पीठ चांगले भिजलेले आहे व त्याच्या गोळ्याही चांगल्या बनत आहेत। एकदम मी 4 ते 5 गोळ्या बनवून घेत आहे व नंतर तेवढेच अनारसे मी थापून तळून घेणार आहे। इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे व एका वाटीमध्ये खसखस आणि एका वाटीमध्ये तेल घेतलेले आहे। थोडीशी खसखस आपल्याला चॉपिंग बोर्डवरती टाकायची आहे व नंतर बनवलेली गोळी त्याच्यावरती ठेवून हाताला थोडे तेल लावून आपल्याला अनारसे थापून घ्यायचे आहे। 2 ते 3 बोटांनी आपल्याला अनारसे थापायचे व एका बोटाने अनारसे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। अनारसे थापत असतानाच आपल्याला एका बोटाने अनारसे फिरवत राहायचे आहे। अनारसे सर्व बाजूने आपल्याला सारखे थापून घ्यायचे आहे। व इथे आपले एक अनारसे बनवून झालेले आहे। हे अनारसे आपण थोडेसे साईडला सरकवून ठेवायचे व नंतर थोडीशी खसखस घेऊन
व नंतर त्याच्यावरती बनवलेला दुसरा गोळा ठेवून आपल्याला तेही अनारसे थापून घ्यायचे आहे व अनारसे आपल्याला सर्व बाजूनी सारखेच थापून घ्यायचे आहे। कुठं जाड कुठं पातळ असे थापायचे नाही। अनारसे आपल्याला जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही, असे मध्यम जाडीचेच थापून घ्यायचे आहेत व 2 बोटानेही अनारसे तुम्ही बनवू शकता। एका बोटाने अनारसे थापायचे व एका बोटाने अनारसे सरकवत राहायचे आहे। इथे आपले दुसरेही अनारसे बनवून झालेले आहे। अशा प्रकारे आपल्याला राहिलेले 2 ते 3 अनारसे बनवून घ्यायचे आहेत। एका वेळेस मी इथे 4 ते 5 अनारसे बनवून घेणार आहे व तेवढेच अनारसे मी आधी तळून घेणार आहे। मी 4 अनारसे बनवून घेतलेले आहेत व तेवढेच अनारसे मी आधी तळून घेणार आहे। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते। त्याच्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून तेल गरम झाले का ते चेक करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनारसे टाकले। अनारसे टाकल्यावर त्याच्यावरती आपल्याला तेल शिंपडत राहायचे आहे व तुम्ही इथे पाहू शकता अनारसे तेलामध्ये विरघळलेले आहे व दुसरेही अनारसे मी टाकले तर तेही तेलामध्ये विरघळले व टाकलेली दोन्हीही अनारसे तेलामध्ये विरघळले। नंतर माझ्या मोठ्या बहिणीने अनारसेच्या पिठामध्ये साखर जास्त झाली असेल असे सांगितले व तिने सांगितले की अर्धा ग्लास तांदूळ पाण्यामध्ये भिजत टाक व दुसऱ्या दिवशी ते बारीक करून पिठामध्ये मिक्स कर आणि तिसऱ्या दिवशी त्याचे अनारसे बनव। व मी अर्धा ग्लास तांदूळ भिजत ठेवले व नंतर दुसऱ्या दिवशी ते बारीक करून पिठामध्ये मळून घेतले व तिसऱ्या दिवशी मी आता हे अनारसे बनवत आहे। अनारसेच्या पिठामध्ये साखर मिक्स करून घेतल्यानंतर 1 दिवस पीठ भिजत ठेवले व दुसऱ्या दिवशी अनारसे करायला घेतले होते, पण ते अनारसे तेलामध्ये विरघळले। नंतर मी अर्धा ग्लास तांदूळ भिजत ठेवून ते बारीक करून पिठामध्ये मिक्स केले व अजून 1 दिवस पीठ भिजत ठेवले। अशा प्रकारे आपले 2 दिवस अनारसेचे पीठ भिजलेले आहे व इथे तिसऱ्या दिवशी मी अनारसे बनवत आहे व अनारसेचे गोळे बनवून घेतले व खसखस लावून अनारसे थापून घेतले। एकदम मी 4 ते 5 अनारसे थापून घेतले व कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले। गरम तेलामध्ये अनारसे टाकून घेतले। अनारसे टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला तेल शिंपडत राहायचे आहे। तेल शिंपडत राहिल्यामुळे आपले अनारसे चांगले तळले जाते। अनारसे तळून झाल्यानंतर आपल्याला ते उलटण्याने किंवा झाऱ्याने त्याच्यामधील तेल निथळून काढायचे व ते एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे व नंतर दुसरे अनारसे तेलामध्ये टाकायचे व तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमीच करायचा आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत। अनारसे तेलामध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सतत तेल शिंपडत राहायचे आहे व अनारसे आपल्याला फुल गॅसवरतीही तळायचे नाहीत। फुल गॅसवरती जर आपण अनारसे तळले तर आपले अनारसे वरून लगेच लाल होतात व आतमध्ये ते कच्चेच राहतात। त्याच्यामुळे आपल्याला अनारसे कमी गॅसवरती तळायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला राहिलेली सर्व अनारसे थापून घ्यायची आणि कमी गॅसवरती तेलामध्ये ती तळून घ्यायची व इथून पुढे आपण जर अनारसे बनवताना आपले अनारसेचे पीठ बिघडले तरीही अशा पद्धतीने आपण अनारसे बनवले तर आपले अनारसे बिघडणार नाहीत। अनारसेचे पीठ बिघडले तरीही अनारसे बिघडणार नाहीत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अनारसेला चांगली जाळी येत आहे व ते तेलामध्ये विरघळतही नाहीत। माझे अनारसेचे पीठ बिघडलेले असतानाही बहिणीने अर्धा ग्लास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी ते बारीक करून अनारसेच्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी सांगितले व तिसऱ्या दिवशी अनारसे बनवण्यासाठी सांगितले व ही सिक्रेट टिप बहिणीने दिल्यामुळे माझे चांगले जाळीदार खुसखुशीत व कुरकुरीत अनारसे बनवून तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व अनारसे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अनारशाला भरपूर सारी जाळी आलेली आहे व ते खूप कुरकुरीत आणि खुसखुशीतही बनलेले आहेत। ते माझे सर्वच अनारसे बनवून झालेले आहेत। सुरुवातीला मी 2 ग्लास तांदूळ शिगलावून भरून घेतलेले होते व नंतर अजून अर्धा ग्लास तांदूळ त्याच्यामध्ये भिजून बारीक करून टाकले व एकूण ह्या अनारशाच्या पिठासाठी 2 शिगलावून भरलेले ग्लास तांदूळ व नंतर अर्धा ग्लास असे 2.5 ग्लास तांदूळ व 2 सपाट ग्लास साखर असे हे पीठ बनवलेले आहे। ह्या पिठाचे अनारसे आपले खूप कुरकुरीत बनलेले आहेत आणि त्याला जाळीही खूप पडलेली आहे। अशाच प्रकारे तुम्ही हे अनारसे बनवू शकता। जेही अनारसेचे पीठ पातळ झालेले असेल किंवा ते तेलामध्ये विरघळत असतील तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी किंवा 1 वाटी तांदूळ एका दिवसासाठी भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी बारीक करून ते पिठामध्ये मिक्स करून तिसऱ्या दिवशी त्याचे अनारसे बनवू शकता। असे केल्यामुळे अनारसे चांगले जाळीदार बनतात व कुरकुरीतही होतात। अनारसे तळत असताना आपल्याला फ्रेश तेलाचाच वापर करायचा आहे। जर आपण तळलेले तेल वापरले तरीही आपले अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात। एक अनारसा आपण तोडून पाहू। अनारसाच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलेले असेल की अनारसे किती कुरकुरीत झालेले आहेत व अनारशाला खूप सारी जाळी पडलेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।